नमस्कार मैत्रिणींनो. आज आपला 5वा दिवस. आज आपल्या कथेमध्ये सद्गुरूंच्या विषयी आपल्या महाराजांना, गणू महाराजांना आजोबांनी काय सांगितलं ते आज आपण ऐकणार आहोत. तर आता आपण सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे स्वामींचं आणि गोंदवलेकर महाराजांचं नामस्मरण करूया. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय. जय श्रीराम. तर आपले गोंदवलेकर महाराजांच्या घरी नेहमी स्तोत्र ग्रंथवाचन हे चालू असायचे. पण त्या बालवयाला काही काही शब्दांचे अर्थ कळायचे नाही. आत्मज्ञान म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, याविषयी त्यांना कळायचं नाही. मग ते आपल्या आजोबांना ह्याबद्दल विचारायचे की ह्याचा अर्थ काय, हे काय असतं हे वगैरे. असं अनेक शब्दांचे अर्थ ते आपल्या आजोबांना विचारायचे. तसंच आजोबांना त्यांनी एकदा असं विचारलं की सद्गुरू कसे ओळखायचे, सद्गुरू कसे जाणायचे. तेव्हा आजोबांनी त्यांना सद्गुरूंच्या विषयी माहिती सांगायला सुरुवात केली की सद्गुरू म्हणजे संतच असतात आणि त्या सद्गुरूंना कशाची आसक्ती नसते, त्यांना कशाचाही लोभ नसतो, त्यांना प्रपंचाबद्दल ओढ नसते, ते प्रपंचात कधीही रमत नाहीत. तर ते काय फक्त त्यांना दुसऱ्यांच्या सुखदुःखाबद्दलच हे असतं. स्वतः कष्ट करतील पण दुसऱ्याला सुख देतील, दुसऱ्याला आनंद देतील. ते परमेश्वराजवळ नेहमी एकच मागणं मागतात, हे परमेश्वरा तू जसा मला ठेवशील तसा मी राहीन, फक्त माझ्या हातून सत्कार्यच घडत राहून देत, माझ्या हातून नेहमी सत्कर्मच घडत राहून देत. असे ते संत सद्गुरू यांचे विचार असायचे. आणि सद्गुरूंना कधीही कसलाही लोभ नसायचा. त्यांना फक्त आपल्या शिष्याची काळजी असायची, लोकांची काळजी असायची, लोकांचं भलं कसं होईल ह्याच्याबद्दल ते मार्गदर्शन नेहमी करत असायचे. तर संतांच्याबद्दल माहिती देताना आणखीन त्यांनी असं सांगितलं की तर थोडंसं मध्ये जरा एक डिस्टर्ब आला आपल्याला, आता पुढे चालू करूया. तर त्याने असं सांगितलं की सद्गुरूंना कधीही पैसा, प्रसिद्धी, मान, अपमान या गोष्टींची कधी पर्वा नसायची. कधी त्यांना पैशाचा लोभ नसायचा का प्रसिद्धीची आवड नसायची कधीही त्यांना. ते त्यांच्या कार्यातच मग्न. त्यांना फक्त दुसऱ्याचं दुःख दूर करणं, चांगल्या मार्गावरती लोकांना आणणं एवढंच त्यांना माहिती होतं. त्यांना स्वतःच्या तहान भूक याचीसुद्धा कधीही जाणीव नसायची. फक्त मुखामध्ये त्यांच्या परमेश्वराचं नाव आणि दुसऱ्यांच्याबद्दल तळमळ हेच असायचं. आणि ते समाजाच्या जनजागृतीसाठी सदैव तत्पर राहायचे. आता सद्गुरू नक्की ओळखायचे कसे, त्याचे आणखीन एक त्यांनी आजोबांनी त्यांना सांगितलं की ज्यांच्या सहवासात गेल्याच्या नंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, खूप आनंद वाटतं, त्यांच्या इथून हलावंसं म्हणजे कुठेही जावंसं वाटत नाही, त्यांच्या जवळच बसून राहावंसं वाटतं, ज्यांच्या मुखात सदा परमेश्वर असतो, परमेश्वराचं नामस्मरण असतं, असे ते संत, असे ते सद्गुरू. आता हे सद्गुरू कसे असतात तर सद्गुरूंना कायम आपल्या शिष्याची काळजी असते. कायम ते आपल्या शिष्याचं कसं भलं होईल याचा विचार करतात, त्याचं संरक्षण करतात, त्याच्या अडीअडचणींना धावून येतात. पण तेवढेच कडक पण असतात, शब्दांनी पण कडक असतात, स्वभावानी पण कडक असतात, फणसासारखे असतात. फणसाला कसे वर काटे असतात आणि आतमध्ये गोड गरे असतात, तसे हे संत असतात. आपल्या शिष्याच्या भल्यासाठी कधी कधी त्यांना कटू शब्दही वापरावे लागतात, शिष्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठी. कारण शिष्य पण कधी कधी भरकटतात ना, नाही म्हटलं तरी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं भरकटतात किंवा विश्वास नसतो, असं काही काही असतात. मग त्यावेळेला आपल्या शिष्याला, आणि ते आपला खरा शिष्य कोण तेही ओळखतात. उगाच सगळ्यांना शिष्य बनवत नाहीत ते. त्यांना माहिती असतं की हा शिष्य हा योग्य मार्गावर चालणारा आहे, हा शिष्य होण्याचा योग्यतेचा आहे, अशा शिष्यांना ते जवळ करतात. अन्यथा कटू शब्द वापरतात. कटू शब्द वापरल्यामुळे
ज्यांना ती तळमळ नसते ते आपोआप बाजूला होतात आणि ज्यांना तळमळ असते ते त्यांच्याजवळच राहतात. असे ते आपले गुरु असतात. कायम आपल्या ह्यांची शिष्यांची काळजी घेणारे, त्यांच्यावरती अतिशय प्रेम करणारे, आईसारखं प्रेम करणारे असे ते सद्गुरू असतात. अशी ही सद्गुरूंची सगळी माहिती ऐकल्यानंतर आपल्या गणू महाराजांना आणखीन तळमळ वाढली की आता आपल्याला सद्गुरू भेटलेच पाहिजेत, आपल्याला सद्गुरू पाहिजेलच, आपल्याला सद्गुरूंकडनं मार्गदर्शन हवं आहे, सद्गुरूंकडनं आपल्याला अजून परमेश्वराच्याबद्दल माहिती हवी. आपल्याला त्यांना परमेश्वर ओढीची ओढ लागली होती. त्यांना रामाला भेटायचं होतं, राम भेटायचं आहे त्यांना. ते म्हणायचे मला राम भेटला पाहिजे. मग राम कसा भेटेल? सद्गुरूंशिवाय तर राम भेटू शकत नाही. म्हणून त्यांना सद्गुरूंची खूप प्रचंड ओढ लागली आणि त्यातनं आजोबा वेगवेगळ्या कथा सांगायचे, अशी माहिती सांगायचे. त्यामुळे तर त्यांना आणखीन ओढ सद्गुरूंच्या बद्दल वाटायला लागली. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण घरात थांबायचं नाही, आपण सद्गुरूच्या भेटीसाठी बाहेर पडायचं. आणि त्यांनी एके दिवशी आपल्या घर सोडलं आणि मग ते घराच्या बाहेर पडले. कशासाठी? सद्गुरूसाठी, सद्गुरूंच्या भेटीसाठी. आता उद्यापासून आपण सद्गुरूंची भेट त्यांची होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपली सद्गुरूची भेट त्यांची होणार आहे. पण सद्गुरूंची भेट होण्याच्या आधी काय काय घडलं ते उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा भाग आपला इथेच. त्याबद्दल आता तुम्ही करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी वाजवा. ते मी तुम्हाला रोज सांगायची विसरते. ही घंटी वाजवली तर तुम्हाला रोजच्या रोज कळेल की हा आज भाग आला आहे, आज आपल्याला बघायचं आहे, ही तुम्हाला आठवण राहील. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, भरपूर शेअर करा. मी शेअर करा हे का सांगते तुम्हाला? अनेक लोकांपर्यंत आपली ही कथा, आणि फक्त एकाच संतांचं नाही, एक संत झाले की दुसरे, दुसरे झाले की तिसरे, अनेक संतांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. जे आपल्याला माहिती आहेत आणि जे माहीतही नाही आहेत. कित्येक संत असे आहेत आपल्या राज्यामध्ये की खरोखर आपल्याला माहिती नाही, त्यांचं कार्य माहिती नाही आहे. त्या सर्वांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. ती माहिती मी गोळा करणार आहे आणि ती सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे अशा विविध संतांची माहिती तुम्हाला जर का ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर मात्र भरपूर करा आणि कमेंट्स करा. मलाही तुमच्याकडनंही मार्गदर्शन हवंच आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट्स करा आणि मला सांगा. आजचा दिवस, आजचा भाग आपला इथेच संपला. आता उद्याच्या भागामध्ये आपण भेटूया. थँक्यू मैत्रिणींनो. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि पुन्हा एकदा रोजच्यासारखं काही चुकलं असेल तर क्षमा करा. जय श्रीराम.